रामकृष्ण हरी मंडळी, तर मी सध्या आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी येथे। तर वयाच्या 21व्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी याच ठिकाणी आपली जिवंतपणी समाधी घेतली होती। तर या ठिकाणी मी आलो कसा याची सुरुवातीपासून माहिती घेऊया। आळंदी हे गाव पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे। तर पुण्यातील जे मुख्य बस स्टँड आहे तिथून तुम्हाला PMT अवेलेबल आहेत। पुण्याच्या आसपासच्या एरियामधून तुम्हाला 30 रुपयाच्या आतमध्ये आळंदीपर्यंत तुम्ही पोहोचू शकता अशी PMT सेवा उपलब्ध आहे। तसेच जर तुम्ही मॅपच्या सहाय्याने येत असाल तर लोकेशन लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करेल। मी सध्या आहे श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणची संपूर्ण माहिती देणार आहे। जर तुम्ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जर आळंदी या ठिकाणी येणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही पहिली वेळेस येथे येत असाल तर जी काही प्राथमिक माहिती तुम्हाला हवी असते ती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करीन। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही आळंदी या गावामध्ये येता तर पहिल्यांदा तुम्ही येता या ब्रिज वरती। तर हे ब्रिज म्हणजे इंद्रायणी नदीवरचं ब्रिज आहे। ही इंद्रायणी नदी समोर तुम्ही पाहू शकता आणि हा ब्रिज तुम्ही मित्रांनो हा जो पूल आहे तुम्ही पाहू शकता, हा पूर्ण घेऊन जातो तुम्हाला मंदिराकडे। तिकडे आपण जाणार आहोत। पहिला हे ठिकाण पाहून या। तर या ठिकाणीही तुम्ही खूप सारे वारकरी पाहू शकता आणि नदीच्या त्या ठिकाणीही तुम्ही वारकरी पाहू शकता। तर तिकडे मुख्य मंदिर आहे आपलं, तिकडे जायचंय आपल्याला। चला चला। जेव्हा तुम्हाला हे तुळशी वृंदावन आणि विठ्ठलांचा टिळा पाहायला भेटतो तर ह्याच ठिकाणी तुम्हाला पार्किंग ही पाहायला भेटते। आता या वृंदावन पासून फक्त 100 मीटर अंतरावर मुख्य मंदिर आहे, जिथे संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे। या स्टॅच्यू पासून इकडे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला 2 व्हीलर आणि 4 व्हीलर साठी पार्किंग पाहायला भेटते। जर तुम्ही 2 व्हीलर आणि 4 व्हीलर घेऊन आले असतील तर या पार्किंग मध्ये तुम्ही गाडी पार्क करू शकता। 10-20 रुपये तिकीट आहे। तिकिटांचे दरही मी तुम्हाला दाखवतो, इथे लावलेले आहे। तर हे तिकिटांचे दर पाहू शकता। तर ही पूर्ण पार्किंगचा एरिया आहे। 4 व्हीलर आणि 2 व्हीलर साठी त्या ठिकाणी पार्किंग आहे। जर तुम्ही एकादशीच्या निमित्ताने जर आलात तर तुम्हाला इथे पार्किंग भेटणार आहे। मंदिरापासून दूर पार्किंग करून या आणि नॉर्मल असं मधल्या दिवशी तुम्ही जर आला इथं तर तुम्हाला खूप सारी पार्किंग एरिया खुले पाहायला भेटेल। आता 2 दिवसानंतर एकादशी आहे तेव्हा इथं तुम्हाला पार्किंग भेटणार नाही, कृपया ही नोंद घ्या। पार्किंग पासून थोडे पुढे आता आल्यानंतर हे पूर्ण जो परिसर पाहू शकता, हा इंद्रायणीच्या काठेचा परिसर, साईडचा परिसर आहे। तर इथून आपण दर्शन करण्यासाठी जाऊ शकतो। तर पहिला आपण जाऊ इंद्रायणी नदीच्या किनाऱ्यावर। तर मित्रांनो, मी आता सध्या आलेलो आहे इंद्रायणी नदीच्या काठेवरती। तर तुम्ही पाहू शकता ही मागे इंद्रायणी नदी आहे आणि हा इंद्रायणी नदीचा परिसर। तर मी सध्या आलेलो आहे इंद्रायणी नदीवरती। तर अशा प्रकारचे नदी आहे। इंद्रायणी नदी म्हणजे वारकऱ्यांच्या श्रद्धेचा विषय। जेव्हा मी नदी किनारी गेलो तेव्हा काही वेळासाठी मी इंद्रायणी नदीच्या किनाऱ्यावर बसलो होतो। तर असे पाहायला भेटले की खूप सारे लोक येतात, इंद्रायणी नदीचे दर्शन घेतात। आता हेच आजोबा पाहू शकता जे की इंद्रायणी नदीच्या पाया पडत आहेत। असाच आणखीन एक परिवार पाहायला भेटला। अगोदर त्यांनी इंद्रायणी नदीच्या पाया पडले, त्यानंतर स्वतःच्या आईच्या पाया पडते वेळेस ते मला दिसून आले। याची दुसरी बाजू येथे पाहायला भेटते। खूप सारे लोक येतात, येथे कपडे धुतात, साबणाचे निरमाचे पाणी पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे नदीमध्ये सोडतात। कचरा फेकणे असे अनेक चुकीचे कामं या नदीवरती करत असतात। एकीकडे लोक नदीच्या पाया पडत आहेत, एकीकडे लोक या नदीला दूषित करत आहेत। हे एक विचार करण्याची गोष्ट आहे आणि ज्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आहे त्यांना एकच विनंती आहे की कृपा करून तुम्ही कचरा करणे किंवा धुणं धुणे असे कामं या नदीवरती करू नका, कारण खूप लोकांच्या श्रद्धेचा विषय म्हणजे इंद्रायणी नदी आहे। आत्ताच आपण इंद्रायणी नदीचे दर्शन घेतले आहे। त्याच्यानंतर हे पाठीमागे इंद्रायणी नदी आपल्या मुख्य मंदिराकडे जाण्यासाठी इथून रस्ता आहे। तर आता चला आपण मुख्य मंदिराकडे जाऊ, जेथे संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवनी समाधी आहे।
तर मुख्य मंदिराकडे जाते वेळेस आपल्याला आपल्या दोन्ही साईडला जे आहे वेगवेगळे दुकाने पाहायला भेटतात, जिथे की तुम्हाला विठ्ठलाची मूर्ती, तसेच ज्ञानेश्वरी, वेगवेगळे अभंगाचे पुस्तकं, हा तुळशीची माळ, असे अनेक वस्तू तुम्हाला इथे पाहायला भेटतील. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिर म्हणजेच मुख्य मंदिर इथे आपण आलेलो आहेत. पाठीमागे तुम्ही पाहू शकता, जे पाठीमागे मुख्य महादरवाजा आहे, इथून आपण दर्शन करण्यासाठी आज जाऊ शकतो. तर चला मग आता आपण जाऊया मुख्य मंदिराचे दर्शन करण्यासाठी. मुख्य दरवाजा पाशी आल्यानंतर तुम्ही जे चप्पल, शूज वगैरे आणता सोबत, ते मंदिराच्या समोर कोणी ठेवू नये, कारण आता तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मुख्य दरवाजा समोर लोक चप्पल ठेवतात. आता पाठीमागे मुख्य दरवाजा आहे, तर इथूनच थोडं समोर आल्यानंतर तुम्हाला चप्पल स्टँड पाहायला भेटेल. पाहू शकता इथे एक डायरेक्शन बोर्ड आहे, हनुमान दरवाजा, म्हणजेच मंदिरात जाण्याचा जसा मुख्य दरवाजा आहे तर त्याचप्रमाणे एक हनुमान दरवाजा म्हणून पाठीमागे तुम्हाला खूप मोठी चप्पल स्टँड पाहायला भेटेल. हे पाहू शकता तुम्ही. तर हे चप्पल स्टँड तुम्ही पाहू शकता, खूप मोठं आणि व्यवस्थितरित्या येथे संस्थेने चालू केलेलं आहे. तर इथं ठेवण्याचा फायदा असा की तुमची चप्पल खराब पण होणार नाही, चोरीला पण जाणार नाही. तर याचा अवश्य लाभ घ्या, मोफत आहे. चप्पल स्टँडच्या साईडला हनुमान दरवाजा आहे. जसं महाद्वार आहे तसंच तुम्ही इथून सुद्धा मंदिरात दर्शन करण्यासाठी जाऊ शकता. पण चला आपण मुख्य दरवाजाने जाऊया. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आपल्या सोबत आहेत तेजस महाराज. तर आपण जेव्हा मंदिरात येतो, मुख्य मंदिरामध्ये येतो, तर येथील परिसरात मंदिराच्या असे कोणते स्थळ आहेत ज्याची आपल्याला माहिती असली पाहिजे, काही ऐतिहासिक वास्तू आहेत ज्याचा की इतिहास आपल्याला माहिती पाहिजे, तर आपल्या तेजस महाराज आपल्याला याची माहिती देतील. माझं नाव तेजस महाराज गावडे. सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत मी शिक्षण घेतो. त्याप्रमाणे आज दादांनी सांगितल्याप्रमाणे या मंदिरातील बाकीची काही प्रेक्षणीय स्थळे आहेत, ऐतिहासिक स्थळे आहेत, त्याचा आज आपण आढावा घेणार आहोत. त्यातील पहिलं स्थळ आपण जर पाहिलं, पहिलं ठिकाण पाहिलं तर हैबतराव बाबांची समाधी. त्याच्या पुढे गेले तर श्री संत एकनाथ महाराजांनी ज्या ठिकाणी अनुष्ठान केलं तो नाथपार आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर ज्ञानोबा यांचं दर्शन घेऊन आपण बाहेर येतो. बाहेर आल्याच्या नंतर मुक्ताबाईचं मंदिर आणि त्याच ठिकाणी ज्ञानोबा यांनी समाधीत प्रवेश केला त्या नंदीची शिळा आणि सिद्धेश्वर मंदिर आपल्याला पाहायला मिळेल. ते दर्शन केल्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला माऊलींची आजाणबाग ही पाहायला मिळेल. आणि त्या पूर्वचा ऐतिहासिक स्थळ असेल ते म्हणजे शेवटचं सोन्याचा पिंपळ हाही आपल्याला पाहायला मिळेल. अशी विविध ऐतिहासिक स्थळ ज्ञानोबा यांच्या समाधी मंदिराबरोबर आपल्याला पाहायला मिळतील. रामकृष्ण हरी. तर एक स्थळांची माहिती आपण घेऊ आणि प्रत्यक्षात ते कसे दिसतात हे पण पाहू. जसे की महाराजांनी सांगितले, हैबतराव बाबा यांचे पादुका मंदिर जे आहे आपण आलेलो आहोत. रामकृष्ण हरी. श्री संत ज्ञानोबा यांच्या मंदिरामधील प्रथम स्थान जर पाहिलं, श्री गुरु हैबतराव बाबांचं निवासस्थान. त्याचप्रमाणे या स्थानाला हैबतराव बाबांची ओरी असेही म्हणतात. साक्षात या ठिकाणी श्री गुरु हैबतराव बाबांचा निवास हा झालेला आहे असं पावन मंदिर आहे. श्री गुरु हैबतराव बाबांबरोबर बद्दलची जर आपण माहिती पाहिली तर ती अशी आपल्याला पाहायला मिळेल. ज्ञानोबा यांचा पालखी सोहळा खऱ्या अर्थाने नाविन्यपूर्ण रूपात, त्याचप्रमाणे लष्करी शिस्तीत अत्यंत दिमागदार सोहळा हा श्री गुरु हैबतराव बाबांच्या मुळे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे हैबतराव बाबांची भक्तीचं जर वर्णन पाहिलं
तर श्री गुरु हैबतराव बाबा भजन ज्यावेळेस करायचे त्यावेळेस श्री संत ज्ञानोबा यांची समाधी डुलायची असं आपण ऐकायला आपल्याला मिळतं. अशा पद्धतीने मोठा महिमा श्री गुरु हैबतराव बाबांचा आपल्याला पाहायला मिळतो. रामकृष्ण हरी. तर याच्यानंतर आपण जात आहोत संत एकनाथ महाराजांचा जो पार आहे तो पाहण्यासाठी. श्री गुरु हैबतराव बाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर पुढचं ऐतिहासिक स्थळ जर आपण पाहायला गेलो तर श्री संत एकनाथ महाराजांचा नाथपार म्हणून हे स्थळ आहे. या स्थळाचा महिमा असा, संत ज्ञानोबा यांनी ज्यावेळेस समाधी घेतल्याच्या नंतर काही काळानंतर श्री ज्ञानोबा यांची समाधी ही विस्मरणात गेली लोकांच्या. तो काळही असा होता आणि या ठिकाणी सर्व जंगल वगैरे झाल्यामुळे ज्ञानोबा यांची समाधी कुठे, काय, कोणत्या परिस्थिती आहे हे सर्व नाही झाली माहिती. त्यामुळे श्री संत एकनाथ महाराजांना ज्ञानोबा यांनी स्वप्नात दृष्टांत दिला की तुम्ही आळंदीला येऊन माझ्या कंठाला लागलेली मुळी ही काढण्याचं निमित्त करून श्री संत एकनाथ महाराजांना आळंदीला बोलावून घेतले आणि या ठिकाणी श्री संत एकनाथ महाराज आल्याच्या नंतर या ठिकाणी अनुष्ठान करून पुन्हा एकदा ज्ञानोबा यांचा साक्षात्कार किंवा दृष्टांत त्यांना झाला आणि समाधी श्री संत एकनाथ महाराजांनी शोधल्याच्या नंतर ज्ञानोबा यांची जी मूळ ज्ञानेश्वरी होती त्या ज्ञानेश्वरीमध्ये थोडेसे काही जे पाठभेद झाले होते किंवा काळानुसार थोडस लोकांच्या वाचनातून त्या ज्ञानोबा थोडस बदल झाला होता, ती शुद्ध करायचं काम श्री संत एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. रामकृष्ण आहे. आपण आत्ताच पाराचे दर्शन घेतलो. पाराचे दर्शन झाल्यानंतर ही जी रांग पाहू शकता, इथे एक बोर्ड आहे, हा दर्शन रांगेचा बोर्ड आहे. येथून आपण मंदिरात दर्शन करण्यासाठी जातो. परंतु जेव्हा एकादशी किंवा एकादशी वगैरे येते तेव्हा गर्दी खूप वाढते, त्यामुळे ही दर्शन रांग पुढे करतात. तर नियमाने हीच जी मेन दर्शन रांग आहे. त्यानंतर आपण जाऊया संत ज्ञानेश्वर महाराजांची जे संजीवन समाधी आहे त्या समाधीचे दर्शन करण्यासाठी. आणि ज्ञानोबा यांच्या मुख्य मंदिरामध्ये आपला प्रवेश होतो आणि त्या ठिकाणी ज्ञानोबा यांची समाधी आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने ह्या पृथ्वीवरचं अलौकिक स्थान म्हणून या ठिकाणाची ओळख आहे ते म्हणजे ज्ञानोबा यांचं समाधी मंदिर. नवीन चेतना, नवीन उत्साह, नवीन स्फूर्ती ज्या ठिकाणी मिळते ते ज्ञानोबा यांची समाधी ठिकाण. अशा या समाधी ठिकाणचं दर्शन घेतल्यानंतर आपण मंदिराच्या बाहेर येतो. श्री संत एकनाथ महाराजांच्या पाराचं दर्शन करून गेल्याच्या नंतर ज्ञानोबा यांच्या मूळ मंदिरात ज्ञानोबा यांची ज्या ठिकाणी समाधी आहे त्या मंदिरात दर्शन करण्याकरता आपण सर्वजण जाता. दर्शन रांगेतून दर्शन घेण्याकरता मंदिरात गेल्याच्या नंतर ज्ञानोबा यांचं दर्शन घेतल्याच्या नंतर समाधीचं दर्शन घेतल्यानंतर बाहेर आपण येतो आणि बाहेर आल्याच्या नंतर प्रथम त्याच्यानंतर दर्शन घेतात ते मुक्ताई मंदिराचं आणि त्यानंतर दर्शन होतं ते सिद्धेश्वर भगवानांचं. या सिद्धेश्वर मंदिराची इतिहास जर आपण पाहायला गेलो तर या ठिकाणी आळंदीमध्ये भगवान महादेवांचं वास्तव्य पूर्वीपासून होतं. ज्ञानोबा यांच्या समाधी घ्यायच्या अगोदरपासून आपल्याला ह्या सिद्धेश्वराचा महिमा आपल्याला पाहायला मिळतो. 84 सिद्धांचा सिद्धभेटी मेळा तो सुख सोहळा काय वाण. ह्या सिद्धेश्वर मंदिराची आख्यायिका म्हणजे भगवान महादेवांचा या ठिकाणी वास झाला आणि 84 सिद्धांचा या ठिकाणी निवास झाला म्हणून याला सिद्धेश्वर असं नाव पडलं. आपण जर पाहिलं तर ह्या मंदिराच्या समोर जो आपल्याला नंदी दिसेल त्या नंदीपासूनच ज्ञानोबा यांच्या समाधीचा मार्ग आहे. तो नंदी सरकावून त्या ठिकाणी जी आतमध्ये गुहा होती त्या गुहेमध्ये ज्ञानोबा यांनी प्रवेश करून आतमध्ये समाधीत प्रवेश केला आणि समाधी घेतली. आपल्याला तो नंदीही पाहायला मिळेल आणि त्यानंतर आपण सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन करून पुढच्या प्रेक्षणीय स्थळाला भेट देऊ. श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील पुढचं ऐतिहासिक स्थळ पाहिलं तर ते म्हणजे आजाणबाग. ह्या आजाणबागेचा इतिहास असा आहे की ज्ञानोबा ज्यावेळेस समाधी घेण्याकरता आले, ज्ञानोबा पूर्वी ज्या ठिकाणी वास्तव्यास होते त्या ठिकाणी आजाण वृक्ष आपल्याला भरपूर पाहायला मिळतील. त्या ठिकाणाहून ज्ञानोबा यांनी एक दंड ज्ञानोबा यांकडे होता, तो दंड आजाण वृक्षाचा होता आणि तो दंड आळंदीत समाधी घ्यायच्या वेळेस ज्ञानोबा यांनी सोबत नेला. समाधी ज्या ठिकाणी घेतली त्या ठिकाणी तो दंड ठेवला आणि त्या दंडालाच खऱ्या अर्थाने वृक्षाचं रूपांतर पुढे झालं आणि तोच हा वृक्ष. अशी आख्यायिका आहे की या वृक्षाखाली जो साधक, जो मनुष्य अभ्यास करतो, वाचन करतो, त्याला ज्ञान लवकर मिळतं, लवकर त्याला प्राप्त होतं. असा ह्या आजाण वृक्षाचा महिमा आपल्याला पाहायला मिळतो.
त्यामुळेच आपल्याला या ठिकाणी भरपूर भाविक, भरपूर श्रद्धाळू ज्ञानेश्वरीचं वाचन, ग्रंथांचं अध्ययन करताना आपल्याला दिसतील. नाथपाराच्या तिथे गेलो होतो, त्या ठिकाणी आपण सांगितलं की ज्ञानोबारायांच्या कंठाला जी मुळी लागली ती याच वृक्षाची होती. ह्या वृक्ष ज्यावेळेस प्रदीर्घ झाला, मोठा झाल्याच्या नंतर त्याची मुळे खोलपर्यंत गेली आणि ज्ञानोबारायांच्या समाधीला लागली. मग ज्ञानोबारायांच्या कंठाला ही मुळी लागल्याच्या नंतर ज्ञानोबारायांनी एकनाथ महाराजांचा दृष्टांत दिला. त्या नाथपाराचा आणि ह्या आजान वृक्षाच्या मुळीचा हा संबंध आपल्याला पाहायला मिळतो. रामकृष्ण. आजान बागाचं दर्शन घेतल्याच्या नंतर पुढचं ऐतिहासिक स्थळ जर आपण मंदिरामध्ये पाहिलं तर हा सुवर्ण पिंपळ. तुकोबराय वर्णन करतात, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. असा सोन्याचा पिंपळ म्हणून या वृक्षाचा उल्लेख केला जातो. या वृक्षाचा इतिहास जर पाहिला तर ज्ञानोबारायांच्या मातोश्री रुक्मिणी माता यांनी या ठिकाणी 1.25 लाख प्रदक्षिणा या वृक्षाला केल्या. ज्ञानोबारायांच्या मातोश्री रुक्मिणी माता यांनी मनात संकल्प असा आणला की माझ्या पोटी सर्व गुण संपन्न अशी मुले यावीत. त्यासाठी माऊलींच्या मातृश्रींनी या वृक्षाला 1.25 लाख प्रदक्षिणा मारलेल्या आहेत. आणि त्याचं फळ म्हणजेच ज्ञानोबाराय आणि त्यावर त्यांची भावंडे निवृत्तीनाथ असतील, ज्ञानोबाराय असतील, मुक्ताई असतील आणि सोपानदेव असतील. त्यापूर्वी जर आपण हा वृक्षाचा इतिहास पाहिला, त्या वृक्षाचं वृक्षारोपण कोणी केलं असेल तर पूर्वी त्या अलंकापुरी भूमीमध्ये इंद्रदेवाने यज्ञ भरवला आणि या यज्ञामध्ये श्री कुबेर देवांनी या वृक्षाची लावण केली आणि त्या वृक्षाचं मोठं स्वरूप आज आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारे या पिंपळा वृक्षाचा, सोन्याचा पिंपळ या वृक्षाचा आपल्याला इतिहास पाहायला मिळतो. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आळंदी या ठिकाणचे संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केलो. आपल्यासोबत तेजस महाराज सुद्धा होते. तर व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच व्हिडिओ तुम्हाला पुढे पण पाहायला भेटतील. तर भेटू अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये.